विधान भवनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची जोड जी आहे ती उठवण्यात आली। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। आज आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो आक्रमक झालेला आहे। या ठिकाणी पत्त्यांचा डाव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पैसे जे आहेत ते उधळण्यात येत आहेत आणि या संदर्भातच आपण शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा या ठिकाणी आंदोलन करताय, काय मागणी करताय? या ठिकाणी आम्ही मागणी ही करतोय की महाराष्ट्राला एक अट्टल कट्टर नका जुगारडा नका मंत्री मिळाले, त्याचं नाव माणिकराव कोकाटे। या माणिकराव कोकाटेंना फक्त कृषी मंत्री पदावर न ठेवता देवेंद्र फडणवीसांनी एवढ्या अट्टल जुगारी नका मंत्र्याची राज्याला गरज आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी द्यावा आणि माणिकराव कोकाटेला मुख्यमंत्री करावं ही आमची मागणी आहे। आणि माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये रमी खेळल्यानंतर सुद्धा आरएसएस आणि भाजपच्या मोशीत तयार झालेले देवेंद्र फडणवीसांची बाजू लावून धरतात। तेच माणिक कोकाटे काल पत्रकार परिषदेत सांगतात की हे सरकारच भिकारी आहे, म्हणजे राज्यच भिकारी आहे। तर हे राज्य जर 10 लाख कोटीच्या कर्जात बुडालं असेल तर माणिकरावच्या सल्ल्याची गरज आहे। माणिकरावांनी विधान परिषदेत रमी खेळून सांगितलंय की या राज्याचा शेतकरी तरुण फक्त जुगार खेळल्यानेच वाचू शकतो। त्यामुळे तरुणांना शेतकऱ्यांना रमी, 3 पत्त्याचा गेम, त्याचबरोबर पोकर, मटका खेळण्याचा पर्याय नाही असा थेट संदेशच माणिकरावांनी दिला। माणिकराव म्हणतायत की मी खेळलेलोच नाहीये, मी राजीनामा देणार नाही। असं आहे, तो जो व्हिडिओ त्याच्यात क्लिअर दिसतोय पत्त्याला पत्ते लावणं, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांची तळी उचलतात। याच्यासारखं नका दुर्दैव या महाराष्ट्र राज्याने कधीच पाहिलं नव्हतं आणि म्हणून या जुगारड्या मंत्र्यालाच मुख्यमंत्री करा ही आमची मागणी आहे। पण ते म्हणतायत की माझ्यावर आरोप करण्यात येतोय, जो माझा आरोप करतो त्याला मी कोर्टात घेतो। असं आहे की आरोप खरे तर म्हणून करतो, त्याच्यामुळे म्हणून आमचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना की अशा कर्तबगार जुगारड्या मंत्र्याला मुख्यमंत्रीच करा, मंत्री कशाला ठेवता, मुख्यमंत्री करा। आम्हाला देवेंद्र फडणवीस नाही तर जुगारड्या माणिकराव नका कोकाटे सारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे। मागणी पूर्ण नाही झाली तर भूमिका काय आपल्या? परत रस्त्यावर येणार, परत रस्त्यावर अशा प्रकारचे आंदोलन करणार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारचा चेहरा हा पुणेकरांनी महाराष्ट्राच्या नागरिकांसमोर ठेवला। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी पत्त्यांचा डाव जो आहे तो सुद्धा आखण्यात आलेला आहे। काही कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय थेट कार्यकर्त्यांकडून पत्त्यांची माळ जी आहे तीच घालण्यात आलेली आहे। आपण बघतोय गळ्यात पत्त्यांची माळ आहे। काय सांगाल या ठिकाणी पत्त्यांची माळ घालून? कोकाटे साहेबांना रमी खेळण्याचे जास्त मागणे आहेत। त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची काही घेणं देणं नाहीये। त्यांना हमीभाव द्यायचा नाही, कर्जमाफी करायची नाही, शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं नाही। तर त्यांनी खुशाल त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गावात जाऊन खुशाल पत्तेच खेळत बसावे। पाहिलं तर या ठिकाणी जुगाराचा डाव जो आहे तो रंगण्यात आलेला आहे। कृषी मंत्र्यांचा रंगला जुगार, राज्यातील शेतकरी बेजार असे बॅनर जे आहेत छोटे छोटे ते सुद्धा या आंदोलनामध्ये आहे। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर महिला सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर शरद पवार गटाकडून अशी मागणी जी आहे ती करण्यात येते की मुख्यमंत्र्यांनी यांना कृषी मंत्रीच नाही तर थेट मुख्यमंत्रीच करा अशी मागणी देखील या आंदोलनावेळी करण्यात येते। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।